नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या ह्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजपासून आपण एक नवीन सत्र सुरू करतो आहोत. त्यात आपण ऐकणार आहोत छान छान नवीन नवीन पुस्तकांचं अभिवाचन. तर जे पहिलं पुस्तक निवडलेलं आहे मी ते आहे तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे. हे पुस्तक लिहिलंय रवींद्र देसाई यांनी. ह्यातला एक खूपच छान किस्सा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. काळू बाळूची कहाणी. काळू आणि बाळू हे दोन मित्र होते. तालुक्याच्या गावात राहत होते. दोघेही शाळेत बरोबर जायचे, कॉलेजमध्ये बरोबर जायचे. नोकरीलाही दोघे एकाच वेळी लागले. कामाच्या जागा वेगवेगळ्या होत्या, पण दोघांचा हुद्दा आणि पगार मात्र तसा सारखाच होता. दोघेही तसे विचारी होते. छान छोकीची दोघांनाही फारशी ओढ नव्हती. शिवाय त्या छोट्याशा गावात हॉटेल, सिनेमा अशा बाबीही मर्यादितच असल्याने आणि दोघांचीही अजून लग्ने. म्हणजे प्रत्येकाचं एकच न झाल्याने वर्ष दीड वर्षातच दोघांचेही 8-10 हजार रुपये बँकेत शिल्लक पडले होते. दोघेही ग्रामीण भागातले असल्याने त्या पैशातून दोघेही एक एक म्हैस खरेदी करायचे ठरवित होते. फुले फुलल्याचा मधमाशांना एक वेळी उशिरा पत्ता लागेल, पण कोणाकडे आणि किती पैसे आहेत याचा सुगावा धूर्त माणसांना लगेच लागतो. तसाच यांच्याकडे पैसा असल्याचा गावातील एका मेकॅनिकला पत्ता लागला आणि त्याने दोघांनाही एक एकटे गाठले. फायदेशीर सौदा. तो आधी काळूला भेटला आणि म्हणाला, माझ्याकडे एका अडलेल्या माणसाची मोटरसायकल आहे. तो 15,000 म्हणतो आहे, पण तो इतका नडलेला आहे की आपण थोडे ताणून धरले ना तर 13-13.5 हजारालाही तो नक्कीच गाडी देईल. काळू म्हणाला, एकतर मला गाडीची तशी काहीच गरज नाही, दुसरे म्हणजे माझ्याकडे 13,000 रुपये नाहीत, आणि तिसरे म्हणजे जे काही 8-10 हजार आहेत ना त्यांची मी म्हैस घ्यायचे ठरवले आहे. मेकॅनिकला काळूच्या म्हशीशी काहीच घेणे देणे नव्हते. गाडी विकून त्याला गाडीचा मूळ मालक आणि ती गाडी घेणारे गिराहिक अशा दोघांकडूनही कमिशन मिळवायचे होते. त्यामुळे आपले सारे विक्री कौशल्य पणाला लावून तो म्हणाला, काळू भाऊ, तू विचार तर करून पहा. आपल्या गावातून तू गाडीवरनं फिरायला लागलास की तुझा रुबाब किती वाढेल. उद्या काही दिवसांनी तुझे लग्न झाले की बायका पोरांनाही कसे टेचात गाडीवरून हिंडवून आणू शकशील बरं. काय 2-3 हजार कमी पडत असतील ते आपण सावकाराकडून घेऊ आणि 4-6 महिन्यात फेडून टाकू. तू ही गाडी घेच गड्या. एकदम फायद्याचा सौदा आहे हा. तरी काळू नेटाने म्हणाला, माझ्या लग्नाला अजून 2-4 वर्षे तरी अवकाश आहे. शिवाय तसा मला गाडीचा तुर्तास खास काही उपयोग नाही. वर अकारणच सावकाराचे व्याज भरायची तर माझी मुळीच तयारी नाही. त्यामुळे गाडीऐवजी मी तरी म्हैसच घेणे पसंत करीन. कमिशन मिळण्याची हातातोंडाशी आलेली संधी गमावणे मेकॅनिकला परवडण्याजोगे नव्हते. त्याने आता वाकडा फासा टाकला. तो म्हणाला, काळूराम, अरे जरा विचार तर करून पहा. उद्या कामावर जायला एखाद दिवशी उशीर झाला म्हणून तू जर म्हशीवर बसून कामावर गेलास तर किती खुळचटाजोगे दिसेल. कोणता वेडेपणा चांगला, हा की तो? ऐका. पण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. काळू म्हणाला, तुझे म्हणणे अगदी खरे आहे, पण म्हशीऐवजी मी दररोज मोटरसायकलची धार काढायला बसलो तर ते जास्तच वेडगळपणाचे दिसेल नाही का? आपली डाळ इथे शिजत नाही याची खात्री झाल्यावर त्या मेकॅनिकने बाळूला गाठले. बाळूला मात्र मेकॅनिकचे म्हणणे तंतोतंत पटले. पैसे नुसतेच मिळवून काय फायदा? माणसाने कसे चैनीत राहायला पाहिजे, रुबाबात हिंडले पाहिजे. त्याने सावकाराकडून 4,000 व्याजाने घेऊन व्यवहार पुरा केला. इकडे काळूने स्वतःजवळ जमलेल्या पैशातून म्हैसही खरेदी केली. बाळूला मनाजोगी गाडी मिळाली, काळूला मनाजोगी म्हैस मिळाली.
मेकॅनिकला मनाजोगे कमिशन मिळाले, सावकाराच्या व्याजाची सोय झाली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. थोडक्यात म्हणजे साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. छे छे, पण कहाणी येथे संपली नाही हं. उत्तरोत्तर काळूच्या आणि बाळूच्या बँक बॅलन्समध्ये कमालीची तफावत पडत गेली. काळूच्या खात्यात पूर्वीप्रमाणेच दरमहा पगाराच्या रकमेतून बचतीमध्ये भर पडत होतीच, पण त्या जोडीला आता दूध विक्रीचे पैसेही त्या बचत खात्यात रोज जमा होऊ लागले. हायड्रोजनने भरलेला फुगा जसा वेगाने वरवर जावा तसा त्याच्या बँक बॅलन्सचा आकडा भराभरा वर जाऊ लागला. पहिल्या म्हशीपुरते पैसे बँकेत साठायला 1.5-2 वर्षे लागली होती, पण आता या दुहेरी उत्पन्नामुळे व मधल्या काळात मिळालेल्या पगारवाढीमुळे, बोनसमुळे यावेळी केवळ वर्षभरातच तो आणखीन एक म्हैस स्वतःच्या पैशांनी खरेदी करू शकला. आणि बाळू, वाचक हो, तुम्ही सुज्ञ आहात. काळूचे चित्र उजळ रंगवायचे असल्याने मी आता बाळूचे चित्र एकदम काळेकुट्ट रंगवणार. त्याची गाडी किती डफ्फड निघाली, मेकॅनिक कसा लबाड निघाला, सावकाराने त्याला कसे पिळून काढले वगैरे खोट्या खोट्या मेलोड्रामॅटिक गोष्टी मी सांगणार. अशी तुमची नक्कीच खात्री असणार. पण काय आहे, शक्यतो खोटे बोलायचे नाही असा माझा पण आहे. त्यामुळे नेमके काय घडले तेवढेच मी सांगणार आहे. बाळूची गाडी तशी चांगली निघाली. उगाच खोटे कशाला बोला. गाडीचे ॲव्हरेज वगैरे ठीक होते. मेकॅनिक आणि सावकारही काही हिंदी सिनेमात दाखवतात तसे विलन्स नव्हते. तुमच्या माझ्या इतकेच माफक प्रमाणात लबाड होते. पण तरीही गाडी काही पाण्यावर चालत नव्हती. काळूप्रमाणे खरे तर त्यालाही कामावर जाण्यासाठी गाडीची जरूर नव्हती. पण इतरांवर रुबाब दाखवायला गाडीने कामावर जायला सुरुवात केल्यावर आता परवडत नाही, म्हणून गाडी न वापरता त्याच्या इब्रतीस बाधा पोचवेल असे त्याला वाटत होते. प्रथम मौज म्हणून आणि मग सवय म्हणून कोपऱ्यावरून भाजी आणायला जायला सुद्धा गाडी वापरणे अंगवळणी पडून गेल्याने आता चालत वा बसने कोठे जाणे नकोसे वाटत होते. पेट्रोलचे बिल देताना त्याच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. पण आता यातून सुटायचे कसे? गाडी जुनी असल्याने 1-2 महिन्यांनी का होईना पण गॅरेजमध्ये न्यावी लागत होती. कोणता ना कोणता तरी पार्ट 1-2 महिन्यांनी का होईना बदलावा लागतच होता. पण करणार काय? एकच काम वाचले खरे. सावकाराचा हप्ता, त्याचे व्याज, पेट्रोलचा खर्च, दुरुस्तीचा खर्च हे सारे काही वजा गेल्यावर आता बचत खात्यात पैसे भरायला त्याला बँकेत जायची गरज उरली नव्हती. दुःखात सुख म्हणावे ते एवढेच. मंडळी, काळूबाळूची सारी कहाणी तर मी तुम्हाला हातचे काहीही न राखून ठेवता किंवा पदरचे काही तिखट मीठ न लावता सांगितली. काळू काही माझा सासरा नाही आणि बाळू काही माझा जावई नाही. त्यामुळे याची बाजू घेऊ की त्याची असे करायची मला किंवा तुम्हालाही काही गरज नाही. मग एकाची भरभराट आणि दुसऱ्याची अधोगती का? पण अखेर एकाचा बँक बॅलन्स तर शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखा वाढतो आहे आणि दुसऱ्याचा मात्र वद्य पक्षाच्या चंद्रासारखा औसेकडे झुकतो आहे. असे का? दोघेही सारखेच शिकलेले सवरलेले, दोघांचाही हुद्दा सारखाच, पगार सारखाच, दोघांवरही घरची काही जबाबदारी नाही. दोघांनीही एकाच रेषेवरून एकाच वेळी धावायला सुरुवात केली होती. दोघेही तसे निर्व्यसनी. वस्तू खरेदी करण्यापूर्वी दोघांचाही बँक बॅलन्स सारखाच होता. म्हैस काय आणि मोटरसायकल काय, दोन्हीची खरेदीची किंमतही थोड्याफार प्रमाणात सारखीच होती. दोघांनीही पैसे खर्च करून त्यातून भारंभार किमतीची वस्तू आणली होती. मग काय म्हैस पायगुणाची होती आणि गाडी पांढऱ्या पायाची आहे असे म्हणायचे आणि ती गाडी लाभली नाही असे म्हणून विकून टाकायची आणि नवीन गाडी आणायची. पण
एक गोष्ट मात्र नक्की, सारा फरक केवळ या एका खरेदीनेच पडला आहे, हे मात्र 100% खरे. काळूप्रमाणे आपली भरभराट व्हायला हवी असेल तर काय केले पाहिजे? ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर हे पुस्तक तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर खरेदी करू शकता. ह्या पुस्तकात रवींद्र देसाई यांनी अगदी तुम्हाला मला समजेल अशा सोप्या साध्या भाषेत गोष्टी सांगून हसता खेळता श्रीमंत कसे व्हायचे ह्याचे धडे सांगितले आहेत. असे धडे, अशा पद्धती ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी सहजतेने वापरू शकतो. तर वाट काय पाहताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि हे पुस्तक लगेच तुमच्याकरता मागवून घ्या. किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे बेस्ट गिफ्ट आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. शिवाय कॉमेंट्समध्ये तुमचं आवडतं पुस्तक कोणतं किंवा तुमचे आवडते लेखक कोणते हे आम्हाला सांगायला विसरू नका. ज्ञानात भर पाडा, वाचन वाढवा. भेटूया पुढच्या भागात लवकरच.